नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला बालदिनाबद्दल एक सुंदर आणि सोपे असे भाषण सांगणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बालदिन. मुले आहेत भविष्य भारत देशाचे, घडवू त्यांना प्रेमाने. स्वप्न पूर्ण करू चाचा नेहरूंचे, बालदिन साजरा करू आनंदाने. सन्माननीय व्यासपीठ, मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. आज आपण 14 नोव्हेंबर म्हणजेच बालदिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम आपणा सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. नेहरूंना मुलं खूप आवडत असत. त्यांना सर्वजण प्रेमाने चाचा नेहरू म्हणत असत. नेहरूजींचा विश्वास होता की आजची मुलं म्हणजे उद्याचा आपला भारत देश. त्यांचे बालपण जपणे, त्यांना शिक्षण, चांगले संस्कार देणे, प्रेम देणे हेच खरं राष्ट्र निर्माण आहे. म्हणूनच त्यांच्या वाढदिवसा दिवशी म्हणजेच 14 नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जातो. या दिवशी शाळांमध्ये खेळ, नाटकं, कविता स्पर्धा घेतल्या जातात. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंदच बालदिनाचा खरा उत्सव असतो. बालदिनाच्या निमित्ताने शिक्षक आणि पालक मुलांना प्रेम, प्रोत्साहन आणि नवीन गोष्टी शिकण्याची प्रेरणा देतात. बालदिन आपल्याला सांगतो की प्रत्येक मूल खास आहे. मुलांमध्ये असते निरागसता, जिज्ञासा आणि अमर्याद कल्पनाशक्ती. चला तर मग चाचा नेहरूंसारखेच आपणही मुलांना प्रेम, शिक्षण आणि सुरक्षितता देणारा समाज घडवूया. धन्यवाद आणि बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.